स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत न्यायालयीन भरतींसाठी महत्त्वाचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, गोदावरी या नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर, 2 महाबळेश्वर, 3 अमरकंटक, 4 गंगोत्री. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर. गोदावरी या नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथे झालेला आहे. प्रश्न क्रमांक 2, संत एकनाथांचे समाधीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर, 2 नेवासे, 3 पैठण, 4 आळंदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पैठण. संत एकनाथांचे समाधीचे स्थळ हे पैठण येथे आहे. प्रश्न क्रमांक 3, खाण्याच्या सोड्याचे खालीलपैकी कोणते रासायनिक नाव आहे? ऑप्शन क्रमांक 1 सोडियम, 2 क्लोराईड, 3 सोडियम कार्बोनेट, 4 सोडियम बायकार्बोनेट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सोडियम बायकार्बोनेट. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. प्रश्न क्रमांक 4, पहिले आधार गाव म्हणून कोणत्या गावास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 माघर, 2 टेंभली, 3 भिल्लार, 4 उभा दांडा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 टेंभली. टेंभली हे पहिले आधार गाव म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील सर्वात अधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली, 2 नाशिक, 3 पालघर, 4 अंबोली सिंधुदुर्ग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अंबोली सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील सर्वात अधिक पावसाचे ठिकाण आहे अंबोली सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 पुणे, 2 नाशिक, 3 मुंबई शहर, 4 सिंधुदुर्ग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 7, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते होते? ऑप्शन क्रमांक 1 दर्पण, 2 ज्ञानप्रकाश, 3 दिग्दर्शन, 4 मुंबई टाइम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दर्पण. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक हे दर्पण होते. प्रश्न क्रमांक 8, संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी, 2 सिंधुदुर्ग, 3 नांदेड, 4 बीड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नांदेड. नांदेड या जिल्ह्यास संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 9, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी, 2 सिंधुदुर्ग, 3 नांदेड, 4 छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 10, 3.5 शक्तिपीठांपैकी रेणुका देवी ही देवस्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी, 2 सिंधुदुर्ग, 3 माहू नांदेड, 4 छत्रपती संभाजीनगर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 माहू नांदेड. 3.5 शक्तिपीठांपैकी रेणुका देवी हे देवस्थान नांदेड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसुबाई या शिखराची उंची किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 1645 मीटर, 2 1646 मीटर, 3 1648 मीटर, 4 1649 मीटर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1646 मीटर. महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसुबाई या शिखराची उंची आहे 1646 मीटर. प्रश्न क्रमांक 12, पुणे महाड मार्ग दरम्यान कोणता घाट लागतो? ऑप्शन क्रमांक 1 वरंधा घाट, 2 खंबाटकीय घाट, 3 हनुमंते घाट, 4 नाणे घाट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वरंधा घाट. पुणे महाड मार्गादरम्यान वरंधा हा घाट लागतो. प्रश्न क्रमांक 13, दारणा हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी, 2 मुळा नदी, 3 कोयना नदी, 4 दारणा नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दारणा नदी. दारणा हे धरण दारणा या नदीवर बांधण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 14, दक्षिण गंगा नदी म्हणून कोणत्या नदीस ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी, 2 मुळा नदी, 3 कोयना नदी, 4 दारणा नदी.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी. दक्षिण गंगा नदी म्हणून गोदावरी या नदीस ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 15 मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 1862, 2 1857, 3 1855, 4 1834. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1857. मुंबई विद्यापीठाची स्थापना ही 1857 रोजी करण्यात आली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.